हे इनकम्प्लीट आहे, अजून कम्प्लीट करायचंय मला. इनकम्प्लीट उजेडत इनकम्प्लीट आहे. 1 मिनिट गाईज. इथे ना मी प्रगतीने काढलेले ड्रॉइंग. सेकंड 3च ड्रॉइंग काढलेत मी. हे ओळखा कोण आहे? ह्याचं नाही का हे बरोबर आलं नाव तर पाहिजे. दिसतंय. मला बघू दे थांब. बाळा बाहेर पसारा दिसतोय आपला. थांब. अगं हलवती काय तू आता हा बरं ठेव खाली. कसं आलंय? मस्त आले ठेव. हे मी खूप आधी काढलं होतं. हे मी जस्ट फक्त 10 मिनिटांमध्ये काढली. तिने ना ही ड्रॉइंग जी आहे ना ती असंच काढली टाइमपास. आणि त्या बाकीचे जे आहेत ना त्याच्यावर तिला काही कमेंट नाही आले आणि ह्याच्यावर 7 कमेंट आहे. असं का होतं काय माहिती? हे मी आजच काढलंय. हा हे तिने आज थांब, त्याला काढलंय. नीट दाखवायला. अगं उभं केलं बाहेर मागचा पसारा दिसतोय ना मंद. असंच दाखव. पण नीट नाही दिसत. मग दिसतंय ना नीट. दुसरं स्ट्रक्चर नाही दिसत आहे नीट. असं बघ. झाले एवढेच आहेत. छान छान दाखवलं आता खरं ते मी नाही काढलं. मी नाही काढलं. युट्यूबला टाकायसाठी. छान आहे. छान. कुठलं गाणं हे काय? हे छान दिसते. हे ना. माग घ्या ना अजून एक आहे. अजून कुठलं एवढं? अगं ते आज काढलेलं दाखव. नाही ती पोरगी दाखव ना. कुठली? ती पोरगी नाही छान आली. दाखव. स्टॉप. ही कशी वाटायली? अश्विनी काढली. नाही बाबाला सांगू दे कोण वाटते ती. पागल अश्विनी व्हिडिओ बघल. अश्विनी बघ तुला काय म्हणते. अश्विनी काढली म्हणून. छान आलं नाही. राहिलं तुम्हाला हे वाला दाखवायचं हे नाही, हे राहिलं. हा उभं डोळा काढलेलं. हा खरा वाटतोय. यश उजेड सोड ना. नाही ग अंधारात चांगला आहे तो. बघ. हे दाखव. नाही हे जस्ट प्रॅक्टिस साठी काढलेलं. दीदी बोलली होती की तिचा असंच काही पण काम करत असताना व्लॉग घ्यायचा. तर आता ती स्वयंपाक करते तर मी तिचा व्लॉग घेते. दीदी काय करतेय? बटाट्याची भाजी आणि चपाती करते. आई बटाट्याची स्पेशल भाजी दीदीची. आई गेली हळदी कुंकाला. आई बायकांचा सणच आहे हा फिरायचा. त्याच्यामुळे मग आज मला स्वयंपाक करायला लागतोय. बटाट्याची भाजी खूप भारी करते आणि दीदी. त्याच्यामध्ये नेमकं आमचं गॅस सिलेंडर संपलंय. मग आम्हाला पटकन स्वयंपाक करून ते गॅस सिलेंडर ज्याचं मी आतापर्यंत जेवढ्या बटाट्याची भाजी खाल्लीत ना दीदीची सर्वात भारी भाजी लागते. ती बनवते ती एकदम भारी रेसिपी. रेसिपीचा व्लॉग टाक ना तुझा एकदा व्हिडिओ बटाट्याच्या भाजीचा. आताच कर ना. आता हा आताच करते. थांबा मी तुम्हाला दाखवते माझी बटाट्याची भाजी. बाई पीठ चुरून ती सवय नसली ना पीठ चुरायचं की हात लय दुखतो एकदम चुरायला घेतल्यावर. सवय असल्यावर काय नाही वाटत. मला सवय नाहीये. एकदम चुरलं ना हात दुखतो. सगळ्यात डिफिकल्ट काम गरम गरम बटाट्याचे साल्ट काढणं. लय भावतं हाताला. हे तर टाकते मी सगळं कचरा एकत्र गोळा केलेला आहे. भाजतंय. बटाट्याला जास्त तुकडला गेला त्यामुळे त्याचे जास्त तुकडे झाले. हे जाऊ दे आपल्याला शेतामध्ये जाऊन मॅशच झाले. किती तरी असं सांगतो. हो लय मॅश झाले ना. हा ते भाजीत गेला ना तुम्ही करून जाणार तिथे. नाही दिले जास्त वेळ नको त्याला भाजी तुकडे करू मग. ठीक आहे. हा भाजीला मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि उरलंय टोमॅटो. आणि ना ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि खोबरे. मी ना एकदा आत्याच्या घरी गेलते तेव्हा माझ्या आत्याने बनवलं म्हणजे बटाट्याच्या भाजीमध्ये असं लसूण खोबरे एकत्र कुटलं होतं. तर ती भाजी खूप भारी झाली. मग तेव्हापासून मी पण सगळ्या भाज्यांमध्ये लसूण खोबरं मिक्स कुटून टाकते. भारी लागते एकदम मस्त टेस्ट येते लसूण आणि खोबरे एकत्र टाकल्यावर. थोडंसं हिंग पण टाकते मी. हिंगाने ना टेस्ट येते छान भाजीला. व्हिडिओच्या नात्यात टमाटर टाकायचंच राहिलं. ते कांदा पूर्ण ब्राऊन झाला. थोडंसं मीठ टाकते म्हणजे टमाटर ना पटकन शिजतं. दीदीची भाजी तर भारी लागते. पण हे जे बनवते ना ते पेस्ट टाईप ते इतकं दिसायला सुंदर दिसतंय. कॅमेऱ्यात माहित नाही कसं दिसत असेल पण असं बघायला असं वाटतं भाजीचं कुठे तरी ती भारी वाटते ना. टोमॅटोची चटणी दिसते ना. अजून काही बनलेलं सुद्धा नाहीये त्याचं पण तरी छान लागतं. टोमॅटोची चटणी दिसते. हा फक्त टोमॅटो कमी कांदा जास्त. मी ना टोमॅटो ना अशी मॅश करते. मला असं पूर्ण अख्खा टोमॅटो असला ना मला आवडतच नाही. मी असं मॅश करून घेते त्याला थोडंसं.
ते भाजीमध्ये कसं एकदम मिक्स होऊन जातं ना आणि मग ते तोंडात नाही येत आणि ते तोंडात आलं ना फक्त टोमॅटो ते मला नाही आवडत तसं. पटकन मसाले टाकते आता. हळद थोडंसं करपलं का ते? हा ना, पण छान लागते. थोडं अंधारामध्ये कळत छान लागतं पण कलर. मिरची पावडर जास्तच टाकते. आमच्या घरी सगळ्यांना तिखट जेवण आवडतं. बनवू रेसिपी काढायच्या दादात वाटते. आणि गरम मसाला ना मी थोडासाच टाकते, मला जास्त नाही आवडत. करते ते. आणि बाजूला मी गरम पाणी पण ठेवलं आहे, म्हणजे कसं भाजी पटकन होईल. त्याच्यातच मला ना कोथिंबीर अशी मसाल्यात टाकली ना आवडते. आणि लगेच आता हा आपला बटाटा टाकून देते. जास्त हलवून नको त्याला कमी जरा हलवायला लागेल. कमी हलवून. लगेच मीठ पण टाकते. जसं त्याची पावभाजी. मीठावर चमचाच नाहीये, चमचे गायब होतात. एक चमचा दुसऱ्या ह्याच्यात जातो मी. हळू. कशी बनते काय माहिती. जरा जास्तच हवा केली नाही भाजी, चांगली बनायला पाहिजे. दिसायला तर छान होती. तू छानच कर. दिसायला अशी छान दिसते, पण ते कॅमेरा क्वालिटी एवढी छान नसल्यामुळं ते कॅमेरामध्ये थोडंसं वेगळं दिसतंय कलर. तर अशी खूप भारी दिसते भाज्या. मला तर अशी सुकी पण अशी छान लागू शकते जर रसाची खायची नसेल. जास्त नको हलव. काय नव्हतं. आता मी पाणी टाकते. दाखव ना. एक गरम पाणी ठेवलेलं टाकून द्यायचं. आपल्याला कसा रस्सा पाहिजे तसं बघायचं. रस्सा जास्त पाहिजे नाही. भातासोबत चपाती भातासोबत खायचे ना आपल्याला, त्याच्यामुळं मग जास्त चांगली तरी आली पाहिजे. तरीची बटाट्याची भाजी भारी लागते. कसं होते काय माहिती. अजून जरा ह्याच्यात कलर का नाही दिसत आहे? असा कलर असा मस्त अशी लाल दिसते आणि व्हिडिओमध्ये व्हाईट का कलर थांबतो. ब्राईटनेस ॲडजस्ट करू. हां आता बघ. लांबून काढ थोडंसं. नाही होते ग, अंधार झाला प्रगती. ठीक आहे ना एवढी, कारण जास्त कोण जेवणार नाही ना. कलर नाही दिसत आहे ओरिजिनल व्हिडिओ. मी रेडी होऊन चालली आहे. माझ्या फ्रेंडच्या घरी हळदी कुंकू आहे. माझी खूप लहानपणीची फ्रेंड आहे. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर आम्ही तिच्या घरी चालले, मी आणि आई हळदी कुंकूसाठी. तर कसं वाटतंय माझा लुक? नाही, हा टॉप मी भरपूर वेळा घातलेला आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. मला खूप आवडतो हा. एकदम कम्फर्टेबल आहे ना, त्यामुळे. कसं वाटतंय? त्या फ्रेंडच्या घरी, त्यांच्या घरी पण हळदी कुंकू आहे. रसिकाना रांगोळी खूप भारी काढते. केवढं मस्त रांगोळी काढली. मस्त केलंय डेकोरेशन. ब्राईटनेसच नाही ऍडजस्ट हो त्याच्यामध्ये. परफेक्ट. ओवाळा काकू. काय म्हणायचं? करा, मी काढते. आपल्याला रील नाही बनवायची, ब्लॉग काढायचे. बाळाला मज्जा येते. आई तिथेच बसणं. पण बघ. नाही दिसलं तुमचा हात येतोय. फोटो काढण्याचे स्ट्रगल. आई मी टाकणार आहे व्लॉग मध्ये, तू काय पण नको बोलूस. इकडे बघा. इकडं बघा. तू थोडं तिकडे बघितलीस मम्मी परत. इकडे बघा. तिकडे. हा मंदिर कसलं भारी. तर आता मी घरी आले. खूप आज आय थिंक ना 2 दिवसच उरलेत ना, त्यामुळे खूप ठिकाणी हळदी कुंकू होते आज. अख्ख्या रस्त्याने तर बायका नुसत्या हळदी कुंकू नाही का वाण घेऊनच फिरत होत्या इकडून तिकडं. तर मग आता गुड नाईट. आजच्या साठी एवढंच. तर भेटूया परत नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.